सुप्रभात बालमित्रांनो, मी श्रीयुत करपे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर चला मुलांना, आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 पृथ्वीचे फिरणे यामधील पुढील मुद्दा आहे सूर्योदय आणि सूर्यास्त. बालमित्रांनो, तुम्ही दररोज सकाळी सूर्योदय झालेला पाहता आणि सायंकाळी सूर्यास्त झालेला पाहता. पण सूर्योदय आणि सूर्यास्त ही घटना घडते कशी, हे आपण थोडंसं पृथ्वी गोलाच्या साहाय्यानं अभ्यासूया. तुम्हाला करून बघायचं आहे, तुम्ही ती कृती करायची आहे. आणि याला लागणारं साहित्य फार काही खर्चिक आहे अशीही बाब नाही. आपल्या घरी सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून ही कृती आपण करून पाहू शकतो. एक लाल रंगाची टिकली घ्यायची आहे. मी तुम्हाला पाठीमागच्या भागात सांगितलेलं होतं की एक प्लॅस्टिकचा मोठा चेंडू तो तुम्ही पृथ्वी गोल म्हणून वापरणार आहात. त्या पृथ्वी गोलावर ती लाल रंगाची टिकली चिकटवा आणि आकृतीमध्ये, पुस्तकातील आकृतीमध्ये पृथ्वीगोल आणि मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. वरती आकृती दाखवलेली आहे आणि पृथ्वीगोल फिरवत असताना घड्याळांच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, प्रतिघटिवत पद्धतीने फिरवा. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीमध्ये सूर्योदय होणार आहे, म्हणजे सूर्य उगवणार आहे. मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12 वाजले की आपण मध्यान्ह झाले असं म्हणतो. कोणत्या स्थितीमध्ये पृथ्वीगोल फिरवल्यानंतर मध्यान्ह होईल आणि कोणत्या स्थितीमध्ये पृथ्वीगोल फिरवल्यानंतर सूर्यास्त होईल, सूर्य मावळेल, याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो त्याचंही तुम्ही निरीक्षण करायचं आहे. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी, म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते, तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मुलांना, आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी ज्यावेळी पूर्ण करते त्यावेळेला सूर्योदय होतो. म्हणजेच याचा अर्थ असा, पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. दिवस कशाला म्हणतो नीट लक्षात घ्या. पृथ्वीनं स्वतःभोवती एक फेरी पूर्ण केली की हा जो पूर्ण करण्याचा कालावधी आहे त्याला आपण दिवस म्हणतो. आणि या दिवसाचे 2 भाग मुलांनो असतात, दिन आणि रात्र. आणि दिन आणि रात्र मिळून आपण त्याला दिवस म्हणतो, दिन आणि रात्र. आणि या दिवसाचे 24 समान भाग केलेले असतात. या दिवसाचे 24 समान भाग केलेले असतात. त्या प्रत्येक समान भागाला आपण तास म्हणणार आहोत. म्हणजेच 24 तासाचा एक दिवस. 24 तासाचा एक दिवस. आता मुलांनो, वर्ष कशाला म्हणतो हा मुद्दा आपण बघूया. तो सुद्धा तुम्ही करूनच बघायचा आहे. पृथ्वी गोल घ्यायचा आहे. तुम्हाला मी प्लॅस्टिकचा चेंडू घ्यायला सांगितलेला आहे. तो टेबलावर वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही
याची काळजी घ्या. तुम्हाला अक्ष म्हणजे काय ते सुद्धा सांगितलेलं आहे. वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात. ही व्याख्या मुलांनो तुम्ही वारंवार जरा वाचन करून लक्षात ठेवायची आहे. आता मुलांनो, पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असतेच, पण पृथ्वी ज्या वेळेला स्वतःभोवती फिरत असते त्याच वेळेला स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. आणि सूर्याभोवतीच्या या फिरण्याला म्हणायचं परिभ्रमण. परिवलन आणि परिभ्रमण या दोन शब्दांमध्ये आणि या दोन शब्दांच्या व्याख्येमध्ये मुलांनो खूप अंतर आहे बरं का. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणायचं परिवलन, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला म्हणायचं परिभ्रमण. आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो काही कालावधी लागतो ना त्याला वर्ष म्हणतात. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी जातो. म्हणजेच किती तर 365 दिवस आणि 6 तास. 365 दिवस आणि 6 तास लागतात. स्वतःभोवती पृथ्वीला फिरायला 24 तास लागतात. सूर्याभोवती पृथ्वीला फिरायला 365 दिवस आणि 6 तास लागतात. या 365 दिवस आणि 6 तासाला मिळून आपण वर्ष म्हणतो. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी जातो. आता मुलांनो, लीप वर्ष असा एक भाग आहे. आता लीप वर्ष म्हणजे काय तर पूर्वी लोक म्हणत बघा अधिक महिना पडला किंवा अधिक महिना म्हणजे तरी काय तर मुलांनो, ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेमध्ये आपण जी वापरतो ती ग्रेगरियन पद्धतीची दिनदर्शिका वापरतो. या दिनदर्शिकेमध्ये सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. आता पाठीमागच आत्ताच तुम्हाला मी सांगितले बघा की पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस व 6 तास लागतात. आता हे 6 तास इथं धरले जात नाहीत, फक्त धरतात किती एका वर्षाचे 365 दिवस. याचा अर्थ असा मुलांनो, एका वर्षातले 6 तास कमी धरले जातात. एका वर्षातले 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षामध्ये किती तास होतात बघा बरं. 4 वर्षामध्ये आता तुम्ही मोजलं सुद्धा असेल की 4 वर्षामध्ये साईंचोक 24 तास होतात. म्हणजेच एक दिवस होतो की नाही. मग 24 तास होतात, एक दिवस होतो. मग हा दिवस भरून काढण्यासाठी 4 वर्षांनी एक दिवस जादा होतो. हा दिवस भरून काढायचा असेल तर ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात, म्हणजे आपण जी दिनदर्शिका आता वापरतो त्या प्रत्येक 4थ्या वर्षात, म्हणजे प्रत्येक 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिकचा दिवस जोडला जातो. म्हणजेच दर 4 वर्षांनी मुलांनो फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा येतो. बघा, सर्वसामान्य वर्षांमध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचाच असतो, पण दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा येतो. असं का होतं तेही मी तुम्हाला सांगितले की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस 6 तास लागतात. पण ग्रेगरियन दिनदर्शिकेमध्ये 365 दिवसांचं वर्ष धरलं जातं. म्हणजेच
6 तास बाकी राहिले एका वर्षाचे. मग 4 वर्षाचे 6 तासानं किती तास झाले? 24 तास झाले. 24 तास म्हणजेच एक दिवस झाला. हा एक दिवस फेब्रुवारी दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जादाचा धरला जातो. म्हणजेच 28 दिवसांऐवजी तो 29 दिवसाचा फेब्रुवारीचा महिना असतो. आणि मग याला लीप वर्ष म्हणतात. त्या वर्षी वर्षाचे दिवस किती होतील बघा? दर 4 वर्षांनी 366 दिवस. किती होणार? 366 दिवस. आणि या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. आणखी लीप वर्ष कसं ओळखायचं तेही मुलांनो मी तुम्हाला सांगतो. जे शतक वर्ष असतं मुलांनो, शतक वर्ष म्हणजे काय हेही समजून घ्या. आपण म्हणतो 16व्या शतकात, 16व्या शतकात म्हणजे 1600, 17व्या शतकात म्हणजे 1700, 18व्या शतकात म्हणजे 1800, 19व्या शतकात म्हणजे 1900, 20व्या शतकात म्हणजे 2000. आणि आत्ता मुलांनो 2000 पूर्ण झालेले आहेत, 2000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतो आहे. 21व्या शतकाची 20 वर्षे आता काही महिन्यामध्ये पूर्ण होतील. म्हणजेच अजून 80 वर्ष झाली की 21वं शतक पूर्ण झालं. आपण 22व्या शतकामध्ये प्रवेश करणार. मग हे जे शतक वर्ष आहे तुम्हाला आत्ता मी सांगितलं की 19वे शतक म्हणजे 1900, 18वे शतक म्हणजे 1800, 16वे शतक म्हणजे 1600, 12वे शतक म्हणजे 1200, 8वे शतक म्हणजे 800. मग हे जे शतक वर्ष आहे या शतक वर्षाला 400नी भाग गेला. 400 म्हणतोय मी. शतक वर्षाला 400नी भाग गेला. पूर्ण भाग गेला पाहिजे, बाकी शून्य आली पाहिजे. म्हणजे त्याला म्हणायचं निशेष भाग जाणे. शतक वर्षाला 400नी निशेष भाग गेला, काहीही बाकी न उरता भाग गेला तर त्याला म्हणायचं ते लीप वर्ष आहे. आणि जर बाकी काय उरत असेल तर ते लीप वर्ष नाही. हे शतक वर्षाच्या बाबतीत झालं. दिलेल्या सालाला सन, दिलेले साल म्हणजे आता आपण काय म्हणतो हे 2020 आहे. म्हणजे 20 हे सन आहे, साल आहे. त्यानंतर 2018, 18 हे साल झालं त्या वर्षातलं. त्यानंतर 2016, 16 झालं साल. 2012, 12 झालं. 1956, 56 हे साल झालं. 1915, 15 हे साल झालं. 1820, 20 हे साल झालं. या सालाला जर 4ने निशेष भाग गेला, दिलेल्या सालाला जर 4ने निशेष भाग गेला तर ते लीप वर्ष आहे असं समजायचं. त्याची काही उदाहरणं सांगतो मुलांना. आता 2012 घ्या. त्यातलं 12 हे साल बाजूला घ्या, त्याला 4ने भागा. 4ने 12ला निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते. म्हणून 12 हे लीप वर्ष होते. त्यानंतर तुम्ही 14 जर घेतलं, 2014 मधलं 14 हे साल जर बाजूला घेतलं आणि त्या 14ला जर 4ने भागलं तर बाकी 2 उरते बघा. बाकी किती उरते? 2 उरते. बाकी उरायला नको आहे, बाकी शून्य यायला पाहिजे. म्हणून 14 हे लीप वर्ष होणार नाही. आता 2016 मधील 16 हे साल घ्या, त्याला 4ने भागा, बाकी शून्य येईल म्हणजे 16 हे लीप वर्ष आहे. 2020 मधील 20 हे साल घ्या आणि त्याला 4ने भागा, बाकी शून्य येईल, ते लीप वर्ष आहे. आता 2024, 24 हे पुढे येणार आहे अजून, पण तरी पण 2024 यातलं 24 हे साल बाजूला घ्या, त्याला 4ने भागा, बाकी शून्य येईल. म्हणजेच आता 2020 हे लीप वर्ष आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये कॅलेंडर असेल तर त्या कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिना काढून बघा, तो 29 दिवसाचा असणार आहे, कारण 2020 हे लीप वर्ष आहे. तसंच
पुढचं जे लीप वर्ष येईल ते 2024ला येईल. अशा पद्धतीनं आपण पुढची कोणती लीप वर्ष येतील ते सुद्धा काढू शकतो बरं का. आता मुलांनो, त्याच्या पुढे आपण तुम्हाला सांगितले त्यांनी, माहीत आहे का तुम्हाला या गोष्टी काय, तर पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. बघा, आपण म्हटलं 24 तासाचा दिवस. आता हा 24 तासाचा दिवस जो आहे मुलांनो, तो कसा झालाय 24 तासाचा दिवस? दिन आणि रात्र मिळून, दिन आणि रात्र मिळून हा 24 तासाचा दिवस झालाय. पण रात्र आणि दिवस 12-12 तासाचीच असेल असं नाही. हा कालावधी समान नसतो. हे तुम्हाला मागच्या इयत्तेत तुम्ही बघितलेलं आहे. त्याचं कारण का असं का होतं की दिवस आणि रात्र म्हणजे दिन आणि रात्र समान कालावधीचे नसतात, वेगवेगळा कालावधी असतो. तर पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे हा फरक पडतो बरं का. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. दिन आणि रात्र हे समान कालावधी नसतात. दिन आणि रात्रीचा कालावधी समान नसतो. त्याचं कारण काय? पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. दोन कारणं आहेत. एक म्हणजे पृथ्वीचा आस कललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वी परिभ्रमण करते. परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरते. मुलांनो, 22 मार्च ते 23 सप्टेंबर, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धामध्ये आपण पाहिलेलं होतं पाठीमागे की विषुववृत्तामुळे 2 गोलार्ध तयार होतात. विषुववृत्तामुळे उत्तरेकडचा भाग जो आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणणार आहे. खालचा दक्षिणेकडचा भाग जो आहे त्याला दक्षिण गोलार्ध म्हणणार आहे. तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. दिनमान जास्त असते म्हणजेच रात्रीचा कालावधी कमी आणि उजडल्यानंतर सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंतचा कालावधी हा जास्त असतो. म्हणजेच दिन मोठा असतो, त्यामुळे तिथे जास्त उष्णता असते. दिन मोठा असल्यामुळे दिवस म्हणायचं नाही मुलांनो, दिन म्हणायचं. कारण दिवस कसा तयार झाला आहे? दिन आणि रात्र मिळून. तर दिन मोठा असल्यामुळे तिथे जास्त उष्णता असणार आहे. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. कारण तिथं दिन मोठा असतो, रात्र लहान असते. याच काळात दक्षिण गोलार्धाचा जर आपण विचार केला तर बरोबर याच्या उलट, उत्तर गोलार्धाच्या उलट तिथं काय असणार आहे? रात्रमान मोठी असणार आहे. म्हणजे रात्र मोठी आणि दिवस लहान, दिन लहान. रात्र मोठी आणि दिन लहान म्हणजेच तिथं दिन लहान असल्यामुळे उष्णता कमी असणार आहे आणि त्यामुळं तिथं कोणता ऋतू असणार आहे मुलांनो? हिवाळा. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त. बघा, 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त, त्यामुळे तिथे काय असणार? जास्त उष्णता. आणि म्हणून या काळात दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असणार. तर बरोबर याच्या उलट उत्तर गोलार्धामध्ये यावेळी हिवाळा असणार. आता वरील तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो बरं का, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. भारतामध्ये आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू मानले जातात. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. हे आपले मराठी
किंवा मराठी महिन्यामधले हे ऋतू आहेत मुलांनो बरं का. आता मराठी महिनेसुद्धा तुम्हाला माहीत असणार आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, मार्गशीर्ष, हे जे मराठी महिने आहेत सगळे, या मराठी महिन्यातील हे ऋतू मानले जातात. कोणते कोणते? हे 6 ऋतू आहेत. याला उपऋतू म्हणतात. मुख्य ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, आणि उपऋतू वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. आता मुलांनो, ह्या 6 ऋतूंचे चक्र आहे. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत याचा अर्थ संबंधित वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. आपल्या देशामध्ये बरेचसे सण जे आहेत, त्या सण साजऱ्या करण्याला भौगोलिक आणि शास्त्रीय आधार आहे बरं का मुलांनो. ती सण साजरे करणे ही अंधश्रद्धा नव्हे. आपण त्यामध्ये थोडीशी अंधश्रद्धा आणण्याचा प्रयत्न करतो, पण हे सगळे जे सण साजरे केले जातात ते त्या ऋतुमानाशी संबंधित सण आहेत. म्हणजे त्याला भौगोलिक आधार आहे, त्याला शास्त्रीय आधार आहे. त्यानंतर विविध गाणी म्हटली जातात, विविध खेळ खेळले जातात. त्या सणाच्या संबंधाने विविध प्रकारची गाणी म्हटली जातात, खेळ विविध खेळले जातात. आता इथंपर्यंतचा भाग मुलांनो आज आपण अभ्यासलेला आहे. इथंपर्यंतच्या भागाचं तुम्ही पुनश्च एक वेळ माझं हे ऐकून झाल्यानंतर पुस्तकातल्या भागाचं तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं आहे. आणि तुम्हाला मी काही प्रश्न देणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आता तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. माझा पहिला प्रश्न मुलांना असणार आहे, परिवलन म्हणजे काय? पहिला प्रश्न आहे, परिवलन म्हणजे काय? माझा दुसरा प्रश्न आहे, परिभ्रमण म्हणजे काय? पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो? पुढचा प्रश्न आहे, सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती कालावधी लागतो? सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती कालावधी लागतो? त्याचबरोबर लीप वर्ष म्हणजे काय? पुढचा प्रश्न, लीप वर्ष म्हणजे काय? त्याचबरोबर लीप वर्ष दर किती वर्षांनी येते? आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात कोणत्या गोलार्धामध्ये हिवाळा असतो? तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात कोणत्या गोलार्धामध्ये उन्हाळा असतो? पुढचा प्रश्न, भारतामधले मुख्य ऋतू कोणते आणि उपऋतू कोणते? त्याचबरोबर आपण आपले सण जे साजरे करतो, आपले सण साजरे करत असताना कशाशी आपण निगडीत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवायची आहेत. आणि मी पाठीमागच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं की माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9921 71 71 01. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही केलेला अभ्यास मला पाठवायचा आहे आणि त्याखाली तुमचं नाव, तुमची इयत्ता आणि तुकडीसुद्धा लिहायची आहे. म्हणजे तो अभ्यास नेमका कोणत्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे हेही माझ्या लक्षात येईल. तुम्हाला निश्चितपणानं जर पाठवता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आईबाबांची, तुमच्या मोठ्या भाऊ बहिणींची मदत घ्यायची आहे आणि वेळच्या वेळी हा अभ्यास पूर्ण करून मी सांगितलेल्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पाठवायचा आहे. धन्यवाद.